उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर सोलापूरचे योग शिक्षक विशाल शहा यांनी नागरिकांना शरीराला नैसर्गिकरित्या शीतलता देणाऱ्या 3 प्रभावी योगिक क्रियांबाबत मार्गदर्शन केलं। सोलापूर शहराचा पारा सध्या 43 ते 43.5 अंश डिग्री सेल्सिअसवर पोहोचला असून सूर्यनारायण आग ओकत आहेत। कडाक्याच्या उन्हामुळे सकाळी 11 ते सायंकाळी 6 या वेळेत शहरातील रस्ते निर्मनुष्य होत असून सर्वत्र शुकशुकाट पाहायला मिळत आहे। उष्णतेची ही लाट केवळ त्रासदायकच नाही तर जीवघेणीही ठरू लागली आहे। अहिल्यानगरात उष्माघातामुळे एका महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली। अशा परिस्थितीत स्वतःच्या शरीराचं तापमान नियंत्रित ठेवणं आणि उष्माघातापासून बचाव करणं अत्यंत आवश्यक झालं आहे। या पार्श्वभूमीवर सोलापूरचे योग शिक्षक विशाल शहा यांनी नागरिकांना शरीराला नैसर्गिकरित्या शीतलता देणाऱ्या 3 प्रभावी योगिक क्रियांबाबत मार्गदर्शन केलं आहे। या क्रिया केल्यास उष्णतेचा त्रास मोठ्या प्रमाणात कमी होऊ शकतो। चंद्रभेदी प्राणायाम या क्रियेत उजवी नाकपुडी उजव्या हाताच्या अंगठ्यानं बंद करावी आणि डाव्या नाकपुडीनं खोल श्वास घ्यावा। थोडा वेळ श्वास रोखून धरल्यानंतर तो श्वास उजव्या नाकपुडीनं सावकाश सोडून द्यावा। डावी नाकपुडी ही चंद्रनाडीचं प्रतीक असून ती शरीराला थंडावा देते। शीतली प्राणायाम जीभ बाहेर काढून तिची नळीसारखी घडी घालावी। या नळीतून जोरात श्वास आत घ्यावा, त्यानंतर तोंड बंद करून श्वास हळूहळू नाकावाटे बाहेर सोडावा। यामुळे जिभेला आणि पर्यायानं संपूर्ण शरीराला त्वरित थंडावा जाणवतो। शीतकरी प्राणायाम जिभेचा शेंडा उलटा टाळ्याला लावून वरचे आणि खालचे दात एकमेकांवर घट्ट मिठून घ्यावेत। ओठ उघडे ठेवून दातांच्या फटींमधून सी सी असा आवाज करत श्वास आत ओढावा, त्यानंतर तोंड बंद करून श्वास नाकावाटे बाहेर सोडावा। या क्रिया पाठीचा कणा आणि मान सरळ ठेवून वज्रासन, सिद्धासन, पद्मासन किंवा सुखासनात बसून कराव्यात। शक्यतो उपाशीपोटी किंवा जेवणानंतर 2.5 ते 3 तासांच्या अंतरानं या क्रिया कराव्यात। उन्हाळ्याच्या दिवसात सकाळी आणि दुपारी प्रत्येकी 30 आवर्तनं करावीत। या क्रिया अत्यंत सोप्या असून सर्व वयोगटातील नागरिक त्या सहज करू शकतात। वाढत्या तापमानात शरीरातील अंतर्गत थंडावा टिकवून ठेवण्यासाठी या संजीवनी क्रिया नक्कीच फायदेशीर ठरतील, असं योग शिक्षक विशाल शहा म्हणाले।